वैरवनाथ. तर आपला विषय काय आहे? संत आणि त्यांनी भक्ती कशी केली. संत ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाच निवारुनी. त्यांनी देहाची आशा नाही केली. आपण काय करतो? देहाचे चोचले करतो. त्यांनी देह झिजवला म्हणून आज त्यांचं नाव अजरामर आहे. असा एक जोगी भवा बार्शी गावात एक संत होता. आणि तो काय करायचा? गावातून भिक्षा मागायचा आणि उदरनिर्वाह करायचा. पण त्याचा नित्यनेम होता. नित्यनेम नामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. बघा, पशु दे पशु ते काय पाप पुण्य जाणती. पक्षी जे आहे ना, ते काय करतात? खात्यात, हागत्यात, त्याला मुलं बाळा होतात. आणि सगळ्यात महत्त्व कोणाला दिलेले? मनुष्याला. आणि मग त्याच्यापाशी काय पाहिजे? नित्यनियम. नित्यनियम नामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयावळी. त्याचा जो काय नित्यनियम आहे ना, तो नित्यनियम चुकला नाही पाहिजे. आणि त्याचा नित्यनियम काय व्हायचा? तो भगवंताला दररोज, गीतेचे किती श्लोक आहे? 700 श्लोक. एक श्लोक मानायचा, एक जोर काढायचा, दंडवत. एक श्लोक मानायचा, एक दंडवत काढायचा. आणि मग त्यावेळेला त्याचं देहाचं त्याला भान नव्हतं आणि त्याला थकवा येत नव्हता. माणूस ज्या वेळेला मनापासून एखादं काम करतो ना, त्याला थकवा येत नाही. एखाद्याचं काम बोजा उचलून दिला, त्याला बोजा होतो. आणि त्याने स्वतः होऊन घेतला ना, त्याला तो जड लागत नाही. तसं त्याने ते स्वतः होऊन ते स्वीकारलं होतं. आणि त्याचा नित्यनेम होता. भगवंताचे 700 श्लोक झाल्याशिवाय आणि तो अन्न पाणी खात नव्हता. आणि एक दिवस काय झालं? एक व्यापारी आहे ना, ते व्यापाराकरता त्या गावामध्ये आला आणि त्याने ते बघितलं. तो अख्ख्या चिखलाना माखून जायला होता आणि त्याचं ते काम चालू होतं. आणि त्या व्यापाऱ्याला दया आली आणि त्याने काय केलं? एक भरजरी पितांबर, त्याची लाखो रुपये त्याची किंमत होती, आणि त्यांनी त्याला दिला. आता बघा, कोणाला काय द्यावा? ज्याला वापरायची आहे त्याला ती वस्तू द्यावा. आता त्याला त्या वस्तूची किंमतच नाही आहे काय, तर त्याला देऊन काय उपयोग? तो म्हण, मला ही काला देत्या म्हण, याचा मला काय उपयोग आहे? मला एखादं फाटकं तुटकं कपडा द्या म्हण. पण त्या व्यापाऱ्याला त्यांनी ठरवलं, हे मी तुला देणार. आणि त्याने तो पितांबर घेतला आणि तो नेसला. बघा, त्या पितांबर नेसल्यामुळं तो पितांबर फाटू नये म्हणून, मळू नये म्हणून, आणि त्याने तो जपून ते नमस्कार घालायला लागला. आणि ज्या वेळेला नमस्कार जपून घालायला लागला, तेव्हा त्याचं चित्त काय गेलं? चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. ज्या भगवंताचं चिंतन करताना, त्या नाम घेताना, मनोभावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याची सर्व आहे. भगवंताचं नाव कसं घेतलं पाहिजे? मनाना. भगवंताला का पाहिजे? मन आणि भाव. आपण देवाला काय देतो? नारळ देतो, बकरं देतो, कोंबडी देतो, आणि जे नाही ते देतो. पण जे पाहिजे ते देत नाही. मनी नाही भाव, देवा मला पाव, देव आशाने पावत नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. बघा, देव मन आणि भाव याचा भोग केलेला आहे. देव काचा भोग केलेला आहे? भावाचा. आणि आपली भक्ती जी, मला हा जो चॅनल आहे, मला याचा सांगायचा उद्देश हाच आहे का देवाला कोणची भक्ती पाहिजे? भावभक्ती. फलम पुष्पम तोयम समर्पयामी. देवाला काय? फुल व्हायला तरी चालतं, पाणी व्हायला तरी चालतं, आणि नाही काही, फक्त आपलं मन. आणि मन जर देवाला दिलं ना, तर आपली मैत्री केव्हा जोडती? मैत्रीण, मित्र ज्या वेळेला एकमेकाचे मन जोडतात त्यावेळेला होते. आणि मन तुटले तर काय होतो? कलह होतो. म्हणून भगवंताला काय पाहिजे? मन पाहिजे. आणि त्याचं मन विचलित झालं. आणि मन विचलित झाल्यानंतर
त्याला थकवा आला, त्याचा तो नित्यनियम काय पुरा झालाच नाही. आणि मग त्याने असं ठरवलं का आपलं हे जे मन आहे, हे मन कुठं गेलं, लोभाक गेलं. म्हणून भक्तीच्या आड येतात 6 विकार: काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. आणि हे जेव्हा सोडलं जातं तेव्हा खरी भक्ती होती. तुकाराम महाराजांना काय केलं, काय वाटलं होतं, केळ खावं वाटलं, केळ. आणि मग आता पैसे नाही जवळ, आणि मग एक केळावालीपाशी गेली आणि म्हणे, बाई मला केळ दिलं तर बरं होईल. तिनं दिलं त्याला उधार केळ. आणि त्यांनी काय केलं, आज गेलं केळाक, उद्या मन गेलं दुसरीक, परवा गेलं तिसरीक. त्यांनी विष्ठेमध्ये ते केळ बुडावलं आणि तोंडाला म्हण, खाय का हिंडतो भलते ठाई, म्हणा रे तुला लाज कशी नाही. आणि मग मनाला सांगितलं, मन आवरिले तुकारामाने, सद्गुरूचे ठाई, म्हणा रे तुला लाज कशी नाही. मन कोणा आवरलं, तुकारामाने आवरलं. आणि तसा हा जोगा मित्र, जोगा भाऊ. आणि यांनी ते मग एक शेतकरी बैल झोपून आणि ते चालवता शेतामध्ये. यांनी सांगितलं, बाबा मी तुला आहे ना हा पितांबर देतो, पण माझं एक कर्म न, हे तुझे जे बैल आहे ना, हे जे दोरखंड आहे ना, हे माझ्या पायाला बांध आणि दे उचकून म्हण. बघा आता त्याला ते बैलांच्या किमतीच्या डबल जर हे मिळालंय, तो का देणार नाही. आणि मग त्याने ते बांधले पाय, आणि ते बैल जेव्हा फाडले आणि जेव्हा बैल पळायला लागली, तेव्हा या शरीराचं मन कुठं गेलं, त्या पितांबरावर गेलं. माझा नित्यनियम टळला आणि मग या शरीराला शिक्षा द्यायला पाहिजे. आणि मग ज्या वेळेला ते बैल पळत होते आणि भगवंताचं गीतेचे श्लोक आणि तो म्हणत होता. बघा ज्ञानेश्वरांनी काय लिहिली, गीता लिहिली, ज्ञानेश्वरी लिहिली. आणि तिथं काय लिहिलेलं आहे, आता विश्वात्मके देवे, तेने वाग यज्ञ तोषावे, तो सोनी मद द्यावे पसाय दाणे. आता मला समाधान झालं, माझी ज्ञानेश्वरी ही विश्वात गेली आणि सारं जग सुखी होईल. पण सुखी झाले नाही. काय झालं, लोक कुठं गेले, लोक गेले इंटरनेटवर. काय बघतात, नकोय ते बघतात, पण गीता बघत नाही. गीता वाचायला लोकांना वेळ नाही. म्हणतात ना, गाढवा पुढं वाचली गीता, रातचा गोंधळ बरा होता. आज गीतेची लोकांना गरज नाही. गीतांना जे नकोय ते बघू राहिले, पण ज्ञानेश्वराचं वाक्य पुरं झालं नाही. तेच वाक्य पुरं कोणा केलं, पांडुरंग शास्त्री आठवलेनी. ही गीता 52 देशात चालू आहे. आणि पाश्चात्य लोक आपल्या भारतात येतात आणि गीतेचे विचार करतात. आपल्या भारतीय तरुण गीता कोणा वाचावी, तरुणांनी वाचावी. पण असं लिहून ठेवले, मग गीता असा विचार केला का मोक्षाला जाईल. म्हातारपणी गीता वाचावा. गीता ही म्हाताऱ्याची नाही, गीता ही तरुणांची. गीता काय करते, जो बसेल आहे त्याला उभा करते, जो उभा आहे त्याला चालायला लावते, आणि जो चालतो त्याला पळायला लावते. म्हणून गीता हा काय जीवनग्रंथ आहे. आणि गीतेची काय केली जाते, जयंती साजरी केली जाते. आजपर्यंत कोणत्या पुस्तकाची जयंती केली जाते नाही, पण गीता जयंती साजरी होती. असा गीता जीवनग्रंथ आहे, अशी ज्ञानेश्वरी आहे, तुकारामाचा गाथा आहे, दासबोध आहे. आणि माझा हा सांगायचा उद्देश हाच आहे का जर तुम्हाला मुलाबाळांना वळण लावायचं असेल तर गीता, ज्ञानेश्वरी, भागवत आणि हे हरिपाठ हा घरात झालाच पाहिजे, तर जीवन विकास होणार आहे. आणि तो जर झाला नाही तर आपला जीवन विकास होणार नाही. म्हणून त्याचा नित्यनियम टाळला. आणि जेव्हा ते बैल पळायला लागले, त्याच्या अंगाचे कातडे निघून गेले, पण त्याचं मन कुठं होतं, भगवंतापाशी होतं. देह जावा त्वरा हो, पांडुरंगी दृढ भावो, देहाचा विचार नाही, संतायचे जाना जे देही उदास, गेले आशापास निवारुनी. सगळं सोडून दिलं आणि एक धरला, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, अनिकाचे काम नाही आता. असं त्यांनी जेव्हा ठरवलं, त्यावेळेला मग जंगलात जेव्हा ते बैल पळायला लागले, तेव्हा भगवंत तिथं उभा राहिला. आणि भगवंतानी ते बैलांच्या शिवळा धरल्या आणि ते शिवळा काढल्या आणि त्याला आलिंगन दिलं. अरे बाबा, तू या शरीराला एवढं दुःख का देतो. नाही म्हण, हा नित्यनियमापासून टाळा. म्हणून नित्यनियमन आम्ही तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तळजळी. माणसाचा जो नित्यनियम आहे तो टळला नाही पाहिजे, हा खरा जीवनाचा उद्देश आहे. आणि म्हणून सकाळी संध्याकाळी हरिपाठ झाला पाहिजे, गीतेचा एक श्लोक तरी वाचला पाहिजे, ज्ञानेश्वरीचा एक, भागवताचं एक पान
हे जीवनात दररोज माणसांना घेतलंच पाहिजे. आणि आपल्याला या संसारामध्ये वेळ नाही, संसार करतो, संसारामध्ये आपण जेवढं कमवतो आणि शेवटी जाताना काय, मुठ्ठी बांध पे आया जग में, हात पसारे जाएगा, राधे श्याम बोलो. ज्यांच्याकरता कमवून ठेवतो आणि त्यांना त्याचं काय ना घेणं देणं नाही. या जगात तुमचं कोणी नाही आणि तुम्ही कोणाचं नाही. खाली हातानं यायचं आणि खाली हातानं जायचं. काय हे जगात जे आहे ना, हे सगळं जन हे सारे दिला घेतल्याचे, अंतकाळीचे कोणी नाही. कोणी कोणाचं नाही आहे, सगळं लोभाचं आहे. जवळ मिळतंय ना तर लोक हाजी करतात, कुटुंबाचे करतात. जेव्हा मिळायचं बंद झालं ना तर ते सगळे त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. म्हणून आपले आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगळे. मग आपली संसार आपण केला पाहिजे. हे केव्हा कळतं, कळू येईल अंतकाळी, प्राणपरायाच्या वेळी, राहती निराळी रांडा पोरे सकळ. केव्हा येतं, जेव्हा तू जागेवर बसतो तेव्हा. म्हणून तरुणपणात माणसानं भगवंताची भक्ती केली पाहिजे. भक्ती ही केव्हा करायची, तरुणपणा करायची. आणि तरुणाला त्यावेळेला भान राहत नाही. म्हणजे ज्यावेळेला इंद्रिय सगळं शीतल होतात तेव्हा तो भक्ती करायला जातो. आणि असा तो जागा मित्र, त्यांची भक्ती पाहून देव प्रसन्न झाला. आणि मग नामदेव, निवृत्ती, स्वपन काका, मुक्ताबाई जेव्हा हे भक्त मंडळी पंढरपूर होते तेव्हा भगवंत त्याला, एखाद्या मुलानं जर काही चांगलं काम केलं तर बापाला अभिमान होतो आणि तो जगाला सांगत होतो माझ्या मुलाने असं केलं. त्यावेळेला भगवंत त्यांना सांगत होता, बघा माझा हा जोगी भक्त, बघा यांनी त्याचा नित्यनियम टाळल्यामुळं त्यांना बघा त्याच्या शरीराला किती शिक्षा दिली. आणि असं भगवंत छाती टोकपणे करत होता. आणि तेव्हा जोगी भवा याचा भगवंताने काय केला, उद्धार केला. आणि मग नामदेव, मग देवाला, नामदेवाला खरंच देव कळला का, भक्ती देव कळला का, ही परीक्षा देवाला घ्यायची येत होती. सोनं असताना सोन्याची काय केली जाती, परीक्षा गेली होती. बँटेक्स जे आहे ना त्याची काय परीक्षा नाही, बनावटची परीक्षा नाही, पण खऱ्याची. म्हणून जो खरी भक्ती करतो त्याची काय करतो, देव कसोटी पाहतो. आणि असा जो भक्त आहे त्या भक्ताची त्यांनी कसोटी पाहिली. आणि मग नामदेवाची कसोटी पाहण्याकरता यात्रेमधून एक काळं कुत्रं होतं आणि ते काळं कुत्रं लागलं पळायला. इकडं जाय, याच्यापाशी जाय, त्याच्यापाशी जाय. लोक जिकडं गेलं तिकडं त्याला मारायला लागले. त्याला काय कोणी भाकर टाकेना. आणि भाकर न टाकल्यामुळं आणि मग नामदेवाने काय केलं, नामदेवापाशी भाकर होती ते कुत्र्यानं ती पळवली. मग नामदेवानं काय केलं, तुपाची वाटी घेतली. भगवंता अरे तुझं पोट दुखल आणि ही त्याला तूप लावते. काय हाती घेऊन वाटी, तुपाची वाटी, नाम्या लागे देवाच्या पाठी. आणि मग भगवंतानी त्याला आलिंगन दिलं का माझा नामा, याला खरी भक्ती कळली. आणि मग तो नामदेव कुठे गेला, पंजाबपर्यंत गेला. आणि एकदा काय झालं, नामदेवाच्या बायकोना शेजारीनीला विठ्ठल रुक्माई प्रसन्न झाली ती, त्यांनी त्याला परी दिला होता. मैत्रीण नव्हती ना. मग ये नामदेवाच्या घरी गरिबी, भक्ती करायची म्हणजे पैसा कमावायला वेळच नाही ना. आणि मग तिनं त्याला परी दिला. आणि ती सगळ्या ज्याला परीस म्हणजे काय, ज्याला लावला त्याला सोनं होतं. परीस काय करतो, लोखंडाचं सोनं करतो, पण खापराला लावलं सोनं करीत नाही. तसं संताची संगत, संताने सरिता गेलो तैशा परी, चंदनाने बोरी व्यापियाला. संताची संगत धरली ना तर संपूर्ण सोनं होतं माणसाच्या जीवनाचं. म्हणून माणसाला सत्संगीती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. मनुष्य जन्म हा कशाला महत्त्वाचे, संगतीला महत्त्व आहे. म्हणून संगत चांगली धरा. आपले मुलं काय करतात, आपल्या मुली काय करतात, यांना संगत कोणाची आपलं त्याच्याकडे लक्ष नाही. आणि मग जेव्हा आपले मुलं बिघडतात तेव्हा आपण म्हणतो की बिघडले, का वेळेत आपण त्याला संगत देत नाही. म्हणून संगत चांगली मिळण्याकरता हे सद्विचार आहे, हे हा जो चॅनल आहे, आपल्या मुलाबाळांना वळण लावा, चांगले विचार करा, चांगले विचार घ्या, चांगलं वा, चांगलं जगा. आणि जीवन मनुष्य दे हा दुर्लभ आहे, एकच वेळा मिळाला परत मिळणार नाही. म्हणून मनुष्य जन्माचं सार्थक करण्याकरता काय आहे, सत्संगती. आणि म्हणून हे संत चरित्र, हे देव धर्म कशा करताय,
संगती करताय, जैसा संग तैसा रंग. आणि मग त्या नामदेवाच्या बायकोना ते सगळं बघितलं आणि मग नामदेव घरात गेला. मग हे काय म्हण हे शेजारणीनं असं असं दिलं. त्यानं तो परी धरला आणि गंगेत फेकून दिला चंद्रभागेमध्ये. आणि जेव्हा जिचा परी स्वतः ती मागायला आली, मागायला आल्यानंतर ते म्हण माझ्या नवरा गेलाय आणि तू बाहेर गेलाय, मग आणून दे. ही चंद्रभागेत गेला होता आंघोळला, तिथं गेली म्हण माझा परी द्या. तो म्हणून दिला फेकून. जेव्हा दोघे रडायला लागल्या, नामदेव गेला आणि दोन्ही हातामध्ये बंदूक भरून ते दगड आणले आणि घ्या तुमचा कोणचा येतो ओळखून. बघा, जो दगड घेईना त्या दगडाला सोनच. तेव्हा लोकांना कळलं नामदेवाची किंमत, नामदेव हे कोण आहे. काय तसं हा नरदेह दुर्लभ आहे, हा परीस आहे आणि याची किंमत आपल्याला कळत नाही. आणि याची किंमत कळण्याकरता माणसाला काय पाहिजे, संगत पाहिजे. तर अशी संगत ज्या वेळेला आपण धरू त्यावेळेला आपला जीवन विकास होईल. हा जीवस विकास करता निदान हप्त्यातून महिन्यातून हे जे भैरवनाथ देवस्थान आहे इथं या आणि भावभक्ती करा. आपलं कुळदैवत आहे, शंकराचा अवतार आहे आणि त्याच्याकडे काही मागू नका, तो दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्या देवाऱ्यात आहे खंडेराव भैरवा. आणि त्यांनी काय केलं, शंकराची भक्ती केली, पार्वतीची भक्ती केली. तशी तुम्ही आपल्या आईवडिलांची भक्ती करा, आपल्या कुटुंबाची सेवा करा, शेतीत काम करा, कष्ट करा आणि फुकट घेऊ नका आणि फुकट देऊ नका. हे जर पटलं असेल तर याला क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.